नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री याच्यावरती व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केली. यामध्ये आपण पहिला सेट ऑफ लेक्चर्स बघितलं, ते म्हणजे IUPAC नोमेनक्लेचर. आता पुढचे आपले काही लेक्चरचा सेट होईल, तो म्हणजे कोणता, तर आयसोमेरिझम. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचंय तेवढंच आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर आपण काय बघणार आहोत, व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ आयसोमेरिझम अँड व्हॉट आर देअर टाइप्स. ओके, सो आयसोमेरिझम कन्सेप्ट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन. सो व्हॉट इज डेफिनेशन ऑफ आयसोमेरिझम? आयसोमेरिझम मीन्स having same molecular formula but different structural formula. Structural or three-dimensional formula. ओके, सो एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे आपण डिटेल मध्ये आयसोमेरिझमच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता एवढंच लक्षात ठेवा, आयसोमेरिझम सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, डिफरंट स्ट्रक्चरल और थ्री डायमेन्शनल फॉर्म्युला. सो यू विल गेट टू डिफरंट स्ट्रक्चर्स. सो त्या दोन स्ट्रक्चर मध्ये काय रिलेशन आहे, दिट इज नथिंग बट टाइप्स ऑफ आयसोमेरिझम. So isomerism is basically divided into two parts. First one is constitutional isomerism and second one is stereoisomerism. So what is constitutional or structural? It is same molecular formula but different structural formula. Okay, here molecular formula is same. Molecular formula same but structural formula different. Okay, so structural formulas change झाल्यामुळे काय होतं, IUPAC नेम याचं काय होतं, डिफरंट होतं. Okay, so in case of constitutional isomerism or the what can say structural isomerism, दोन जे स्ट्रक्चर आहेत त्या दोघांचा IUPAC नेमच बदलतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहतो. कळलं? सो नुसतं मॉलिक्युलर IUPAC नेम वरनं सुद्धा तुम्ही कोणत्या टाईपचं आयसोमेरिझम आहे ते गेस करता येतं. In case of stereoisomerism, here we have same molecular formula, same structural formula, you can say connectivity. Connectivity means what? All bonds are same but different three-dimensional orientation. म्हणजे काय, थ्री डायमेन्शनली तो मॉलिक्यूल म्हणजे बॉन्ड सगळे त्याच कार्बनला आहेत. IUPAC नेम सेमच राहणार, फक्त काय झालंय, अबाउट द प्लेन, बिलो द प्लेन, अप डाऊन ते बॉन्डची डायरेक्शन चेंज होती. ओके, सो हियर IUPAC नेम्स रिमेन सेम. ओके, सो डिफरन्स कळाला. इन केस ऑफ स्ट्रक्चरल IUPAC नेमच बदलतं, स्टिरिओ मध्ये IUPAC नेम जे आपलं पेरेंट नेम, फंक्शनल ग्रुप वगैरे ते सगळं सेम राहतं. ठीक आहे. देन स्ट्रक्चरल आयसोमेरिझम इज डिवायडेड इंटू 5 पार्ट्स. चेन आयसोमेरिझम, पोझिशन, फंक्शनल ग्रुप, मेटामेरिझम अँड टॉटोमेरिझम. ठीक आहे. चेन आयसोमेरिझम म्हणजे काय, यू हॅव सेम नंबर ऑफ कार्बन बट डिफरंट स्केलेटन. इट्स लाईक एन पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन. ओके, दिस इज एक्झाम्पल ऑफ चेन आयसोमेरिझम. सो इथं काय लक्षात ठेवायचं, पेरेंट कार्बन चेन इज डिफरंट. कळाले? म्हणजे पहिल्या केसमध्ये पेंटेन आहे, म्हणजे IUPAC नेम मध्ये पहिल्यामध्ये पेंटेन आहे, दुसऱ्यामध्ये 4 कार्बन ब्युटेन, तिसऱ्यामध्ये 3 कार्बन प्रोपेन. ओके, नेक्स्ट वन इज पोझिशन आयसोमेरिझम. व्हॉट इज पोझिशन आयसोमेरिझम? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फंक्शनल ग्रुप, फक्त काय होतंय, तुमचं पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप बदलतं. For example, we'll take example butane. Okay, so butanol, 1 butanol, 2 butanol. Okay, so what is the change? The change is locant number. Locant number changes. Okay, लक्षात कसं ठेवणार आहात, फंक्शनल ग्रुप, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप सेम, चेन सेम. बघा, म्हणजे इथं पेरेंट कार्बन चेन सेम राहते, पेरेंट कार्बन चेन सेम राहते. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, तुमचा सफिक्स पण सेम राहतो, बदलतं काय, तर लोकंट नंबर सेम राहत नाही. कळलं? नेक्स्ट वन इज फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. फॉर एक्झाम्पल विल टेक अल्कोहोल, लाईक 1 2 3 4, 4 कार्बन अल्कोहोल अँड 4 कार्बन इथर. ओके, सो व्हॉट हॅपन्स हियर, कम्प्लीट नेमच बदलतो. ओके, सो पेरेंट कार्बन चेन बदलतं, त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुपच बदलला. फंक्शनल ग्रुप बदलला म्हणजे काय बदलतं, तर सफिक्स बदलतो. ओके, एक एक्झाम्पल बघा, ब्युटॅनॉन, ब्युटॅनोन कीटोन आणि ब्युटॅनल अल्डिहाइड, ब्युटॅनल, दीज आर फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. सो व्हॉट यू कॅन से, सफिक्स चेंज होतो. ओके, सो सफिक्स इज डिफरंट.
ओके, दॅट्स वाय म्हणजे फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम आयडेंटिफाय कसं करणार, दोघांचं नाव लिहायचं, सफिक्सच बदलला तर फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. मेटामेरिझम मध्ये काय होतं, तर फंक्शनल ग्रुप सेम राहतो. ओके, फॉर एक्झाम्पल मेटामेरिझम साठी आपण इथर घेऊया. इफ वी हॅव 4 कार्बन इथर, सो एका बाजूला 2 कार्बन, एका बाजूला 2 कार्बन, और यू कॅन हॅव 4 कार्बन लाईक 3+1. सो मेटामर म्हणजे काय, दोन्ही बाजूचा कार्बनचा अरेंजमेंट डिफरंट. सो व्हॉट विल हॅपन, फंक्शनल ग्रुप सेम म्हणजे काय होणार आहे, तुमचा सफिक्स सेम राहणार, पण काय बदलणार आहे तुमचं, पेरेंट चेन. सो पेरेंट कार्बन चेन चेंजेस, पेरेंट चेन will be different. Here you have 2 carbon long chain and here 3 carbon long chain. Okay, now in case of tautomerism, so tautomerism is nothing but our keto-enol tautomerism. So 2 functional groups are there, one is ketone and another one is enol. Okay, stereoisomerism, 2 types, conformational, configurational. So what is conformational isomerism? It is obtained due to rotation around single bond, rotation around single bond, or you can say sp3 carbon. ओके, सिंगल बॉन्ड आलं म्हणजे sp3, तर रोटेशन झाल्यामुळे 2 वेगवेगळे स्ट्रक्चर झाले, त्याला म्हणायचं कन्फॉर्मेशनल. कॉन्फिगरेशन म्हणजे काय, इट इज ड्यू टू रिस्ट्रिक्शन टू द रोटेशन, रिस्ट्रिक्शन टू द रोटेशन. ओके, कन्फॉर्मेशनल रोटेशन झाल्यामुळे वेगळे स्ट्रक्चर आले आणि इथं रोटेशनला रिस्ट्रिक्शन दिल्यामुळे काहीतरी वेगळं झालं. कळलं 2? ओके, कन्फॉर्मेशनल मध्ये सिंगल बॉन्डच पाहिजे, सो इट इज sp3. कॉन्फिगरेशन मध्ये इट इज नॉट रूल, सिंगल बॉन्ड पाहिजे असं नाही, अनसॅच्युरेटेड मध्ये मॅक्सिमम दिसतं. ओके, दॅट्स वाय दिस जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इज ऑब्झर्व्ड इन sp2 और सायक्लिक सिस्टीम. ओके, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे कोणतं, तर सिस अँड ट्रान्स, or you can say EZ. So this is type of geometrical isomerism. And optical isomerism is observed in sp3 or you can say unsymmetric carbon. Okay, जिथं सिमेट्री नाही त्या ठिकाणी आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम मिळणार. सो ऑप्टिकल आयसोमेरिझमचे टाइप्स कोणते, टाइप म्हणा क्या नोमेनक्लेचर सिस्टीम, इट इज RS or it is DL. Okay, so whenever you see the name like R lactic acid, LS lactic acid, D glucose, so these are examples of optical isomer. ठीक आहे. नाउ कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम, रोटेशन अराउंड सिंगल बॉन्ड. सो त्याचं पहिलं एक्झाम्पल कोणते, चेअर बोट कन्फॉर्मेशन. म्हणजे काय, चेअर फॉर्म मध्ये आपला सायक्लोहेक्झेन आणि त्याचा आपण समजा हा वरचा बॉन्ड आहे, त्याला खाली आणलं तर काय होणार आहे, you'll get बोट फॉर्म ऑफ सायक्लोहेक्झेन. ओके, सो रोटेशन झाल्यामुळे 2 वेगळे स्ट्रक्चर्स मिळतात, इट इज चेअर बोट कन्फॉर्मेशन. And eclipse staggered, so you can observe in Newman or which formula, Newman and Sawhorse. So this one is staggered formula and eclipse formula कसा काढतो आपण, which are overlapping with each other. So this is our eclipse. Okay, so back carbon or front carbon नुसता रोटेट केला की 2 स्ट्रक्चर मिळतात, so they are conformational isomerism. कळाले? सो आयसोमेरिझमचे टाइप्स डोक्यात बसले, काय बघितले आपण, परत एकदा रिवाइज करूयात. आयसोमेरिझम इट इज नथिंग बट सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. 2 डिफरंट आयसोमर हॅव डिफरंट प्रॉपर्टीज, डिफरंट नेम्स, डिफरंट स्ट्रक्चर्स, डिफरंट ऍप्लिकेशन, सगळं वेगळं असतं. ठीक आहे, फक्त सेम काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला. नेक्स्ट वन स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, स्टिरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल मध्ये IUPAC नेम बदलतं, स्टिरिओ मध्ये नाही. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम 5 टाइप्स, चेन, देन पोझिशन, फंक्शनल ग्रुप, मेटामेरिझम अँड टॉटोमेरिझम. ओके, कसं बघायचं शॉर्टकट मध्ये सांगितलं. त्याच्यानंतर आपलं स्टिरिओआयसोमेरिझम, कन्फॉर्मेशनल अँड कॉन्फिगरेशनल. कन्फॉर्मेशनल रोटेशन, कॉन्फिगरेशन रिस्ट्रिक्शन टू द रोटेशन. कन्फॉर्मेशन मध्ये चेअर बोट अँड नेक्स्ट वन इज इक्लिप्स अँड स्टॅगर्ड. अँड कॉन्फिगरेशन मध्ये कोणते, सिस ट्रान्स आणि दुसरं काय, DL. ओके, सो बाय ऑब्झर्विंग द नेम्स यू कॅन गिव्ह विच टाइप ऑफ आयसोमेरिझम. So I hope this video will help you in shortcut or you can say revision for isomerism. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला काय मिळेल, तर प्रत्येक आयसोमेरिझमचं डिटेल. ओके, नेक्स्ट व्हिडिओ मी कशावरती करणार आहे, तर कॉन्स्टिट्युशनल और स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. 1 बाय 1 आपण एक टाइप बघत जाऊया, एकाच व्हिडिओ मध्ये सगळे टाइप कव्हर करूया. ओके, गुड बाय.